कोल्हापूर शहराच्या हद्दवाढीचा मुद्दा गेल्या अनेक वर्षापासून राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे। शहर वाढतंय, लोकसंख्या वाढतेय, शहरालगतची गावं प्रत्यक्षात शहरासारखी झालेत, मग कागदोपत्री मात्र ती अजूनही ग्रामपंचायतीच्याच चौकटीत अडकलेली आहेत। अशातच आता राज्य सरकारने 42 गावांना विशेष नियोजन प्राधिकरण दर्जा देण्याचा निर्णय घेतलाय आणि कोल्हापूरच्या राजकारणात नवा ट्विस्ट आलाय। नमस्कार, मी सुरेखा आणि आपण पाहता तारा न्यूज। करवीरचे आमदार चंद्रदीप नरके यांनी ग्रामीण भागाचा हद्दवाढीला होणारा विरोध लक्षात घेऊन 42 गावांना स्वतंत्र विशेष प्राधिकरणाचा दर्जा द्यावा अशी मागणी केली होती। ती मागणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मान्य केली आणि इथूनच खरी राजकीय चर्चा सुरू झाली। कारण दुसऱ्या बाजूला कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी यासाठी सातत्याने आवाज उठवणारे राजेश क्षीरसागर आता प्रतीक्षेतच राहिलेत। विशेष म्हणजे शिंदे गटाच्या राजकारणात मोठी राजकीय जोखीम घेत साथ देणाऱ्या क्षीरसागरांची मागणी अजूनही प्रलंबित आणि नरकेंची मागणी तात्काळ मंजूर। त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले। सरकारचा निर्णय पाहिला तर तो विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे, कारण या 42 गावांमध्ये रस्ते, पाणी पुरवठा, सांडपाणी व्यवस्थापन, नियोजनबद्ध बांधकाम, सार्वजनिक सुविधा यासाठी स्वतंत्र निधी आणि थेट नियोजनाची दारे खुली होणार आहेत। पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिकच्या धर्तीवर विकासाचा आराखडा तयार होऊ शकतो, म्हणजेच शहराशेजारील गावांना शहरी विकास मिळेल, पण शहरात समावेश मात्र नाही। आणि हाच या निर्णयातील सर्वात मोठा राजकीय संदेश मानला जातोय, कारण ग्रामीण भागातून हद्दवाढीला तीव्र विरोध आहे। ग्रामपंचायतीची सत्ता, स्थानिक राजकारण, कर प्रणाली, जमीन व्यवहार आणि भविष्यातील राजकीय समीकरणं या सगळ्यामुळे अनेक गावं महापालिकेत जाण्यास तयार नाहीत। त्यामुळे सरकारने मधला मार्ग निवडलाय का असा सवाल इथं उपस्थित होतोय। विशेष म्हणजे हद्दवाढ झाली असती तर कोल्हापूर महापालिकेची आर्थिक आणि राजकीय ताकद मोठ्या प्रमाणात वाढली असती। भविष्यातील निवडणुकांचं गणित बदललं असतं, नवीन प्रभाग, नवीन मतदार आणि नवीन नेतृत्व तयार झालं असतं। त्यामुळे हद्दवाढ हा केवळ विकासाचा नाही तर थेट राजकीय अस्तित्वाचा विषय बनलाय। आता 42 गावांना विशेष प्राधिकरणाचा दर्जा दिल्यानंतर सरकारने तात्पुरता तोल सांभाळलाय। ग्रामीण भाग नाराज होणार नाही आणि विकासाचं श्रेयही घेता येईल अशी ही राजकीय खेळी असल्याचं बोललं जातंय। पण शेवटी प्रश्न मात्र कायम आहे। कोल्हापूर शहर वाढतंय, गावं शहरासारखे होत आहेत, मग हद्दवाढीचा निर्णय नेमका कधी होणार? की विशेष प्राधिकरण हेच त्या हद्दवाढीला दिलेलं राजकीय पर्यायाचं कवच ठरणार? या आणि अशाच ताज्या अपडेटसाठी पाहत राहा तारा न्यूज।